कुठलाही विनोदवीर कुणाला ना कुणाला बघून बनत असतो. लहानपणी आपण कुणाला तरी बघतो आणि त्याच्यासारखं मला व्हायचं असं सतत वाटत असतं. आमच्या सगळ्यांच्याच बाबतीत तसं झालं. खरं तर आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला एवढा मोठा विनोदवीरांचा इतिहास आहे. दादा कोंडकेंपासून ते आत्ताच्या भरत जाधव सरांपर्यंत, मकरंद अनासपुरे सरांपर्यंतची ही सगळी मंडळी आपल्याला प्रचंड हसवत आहेत. एक विनोदाचा बादशाह ज्यांना आम्ही प्रचंड फॉलो केला आणि ज्यांच्यासारखं थोडं जरी बनता येईल तर आम्हाला काहीतरी विनोद आला असं वाटायचं, ते म्हणजेच लक्ष्मीकांतजी बेर्डे. एकदा जोरदार टाळ्या लक्ष्मीकांत बेर्डे सरांसाठी, ज्यांना प्रेमाने सगळे मामा म्हणायचे. सर जरी आज इथे नसले तरी सुद्धा सरांचे चिरंजीव इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनय बेर्डे यांच्यासाठी. मी अभिनयला वरती येण्याची विनंती करतो. जरा जोरदार टाळ्या. अभिनय, मनापासून स्वागत. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. धन्यवाद. आणि तुझा चेहरा दिसला आणि मला खरंच लक्ष्या मामा आठवले आत्ता. आणि इतकं भारी वाटतं की आज 400व्या भागापर्यंत पोहोचलोय आणि तेच आले तुझ्या रूपाने असं मला वाटलं कदाचित. छान वाटतं पण तुला बघून, कारण तू तो वारसा पुढे घेऊन चाललेला आहेस. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, विनोदी कार्यक्रम आहे म्हणून, की मामांनी इतके विनोदी सिनेमे केले, तू आता सिनेमात आलायस, तू हिरो झालायस, तू कधी एखादी विनोदी व्यक्तिरेखा करणार का? आणि तुला आवड आहे का? मला खूप आवड आहे विनोदी करायची, पण मला खूप भीती वाटते. कारण त्यांनी इतका मोठा बार, इतका मोठा स्टँडर्ड सेट केला आहे आणि तुम्ही लोकांनी पण इतका मोठा स्टँडर्ड सेट केला आहे की मला भीती वाटते की यार आपल्याला जमेल की नाही. मी करायचा प्रयत्न करतो, म्हणजे डिरेक्टर्स कधी कधी स्क्रिप्टमध्ये ॲड करतात काहीतरी, ते आपण करायचा प्रयत्न करतो माझ्या स्टाईलनी किंवा सटल्टीनी. पण ते त्या लेवलला करणं अजून मी शिकतोय, तर कदाचित पुढे करेन. आवडेल मला खूप करायला. मामांचा तुला आवडलेला सगळ्यात जास्त जो सिनेमा आहे तो कुठला? एक होता विदूषक. एक होता विदूषक. वा वा, आम्हालाही तो सिनेमा प्रचंड आवडला आणि आमच्या तो लक्षात आहे अजून सुद्धा. आणि तुला जर कुठला त्यांचा रिमेक एक होता विदूषक सोडून करायची इच्छा झाली तर कुठला असावा असं तुला वाटतं? नाही, सिनेमा नसून मला जर शांतीचा कार्ट करायला मिळाला तर वा मी ते वा 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 वा. नमस्कार. फार बरं वाटतं तुम्ही सगळे या उत्सवात सामील झालात आणि आमचा उत्साह वाढवलात तुम्ही. हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम असला तरी त्यातली ही एक गोष्ट आपण विसरून चालणार नाही, ती म्हणजे पत्र वाचन. एक वेगळी कलाटणी मिळाली या शोला त्या पत्र वाचनामुळे. 400वा एपिसोड आहे, काहीतरी वेगळं करूया तुमच्यासाठी. जो हे पत्र लिहितो तो आता वेगळ्या रूपात तुमच्या समोर येणार आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया अरविंद जगताप यांचं. सर, आज हा मान तुमचा आहे. थँक्यू. मी रोज सागर पत्र घेऊन येतो, पण आज हवा येऊ द्याच्या टीमसाठी, त्यांच्यासाठी लिहिलेलं पत्र आहे म्हणून मी वाचतो. प्रिय टीम हवा येऊ द्या, रोज तुम्ही पत्र घेऊन येता, आज तुमच्यासाठी पत्र. आज हवा येऊ द्याचा 400वा एपिसोड, चक्क 400 भाग. कौतुकाची गोष्ट आहे, पण फार कौतुक करायचा आपला स्वभाव नसल्याने विचार केला झाले असतील 400. नाहीतरी अधूनमधून तेच तेच करतात हवा येऊ द्यावाले. मग जरा मनाला बरं वाटलं. तरीही 400 एपिसोड ही गोष्ट डोक्यातून जात नव्हती. कलाकार तेच तेच करत असतील तर लोक पाहतात कसे? मग लोकांची अभिरुची कशी घसरली अशा बऱ्याच गोष्टींवर विचार करून बघितला. पण सलग 400 भाग एखादी टीम लोकांचं मनोरंजन करू शकते ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे. आधीच आपल्याकडे हसवणारी माणसं कमी आहेत. ती उणीव काही राजकारणी भरून काढतात म्हणून ठीक आहे, नाहीतर विनोदी कार्यक्रमांची संख्या एवढी कमी आहे की केवळ हसण्यासाठी बरेच लोक टीव्हीवरच्या बातम्या सुद्धा बघतात. हवा येऊ द्या कितीही आवडत असलं तरी न्यूज चॅनलवर चालणाऱ्या नेत्यांच्या खुल्या चर्चेची सर अजून या अभिनेत्यांना आलेली नाही. हवा येऊ द्यावाले खूपदा इतरांचे आवाज काढून हसवतात, पण टीव्हीवरच्या चर्चेत लोक त्यांच्या स्वतःच्या आवाजात हसवतात, हे जास्त कमालीचं आहे. आधीच सांगितलं होतं फार कौतुक जमत नाही, पण आजकाल हसणं दुर्मिळ झाल्याच्या काळात तुमची कामगिरी खरंच श्रेष्ठ आहे. नाहीतर सेल्फी काढणारे लोक बघा,
किती केविलवाणे हसतात. बऱ्याच सेल्फी पाहून असं वाटतं की त्या सेल्फी स्टिकनेच बदडावं त्याला. हसवणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. म्हणून जगात फसवणाऱ्या लोकांची जेवढी संख्या आहे ना, त्याच्यात 10% पण हसवणाऱ्या लोकांची नाही. नेहमी असं वाटतं की माणसं जेवढा आपल्या दिसण्याचा विचार करतात तेवढा हसण्याचा विचार केला तर खूप संसार सुखाचे होतील. काही माणसं तर एवढी डेंजर असतात की त्यांना जोकच्या खाली स्माइली पाठवल्याशिवाय तो जोक आहे असंच वाटत नाही. तर काही माणसं वडिलांना जसं कुठल्याच बिअर बार मध्ये मी दिसणार नाही असं वचन देतात, तसं कुठल्याच विनोदाला मी हसणार नाही असंही वचन देत असावेत. त्यांना तुम्ही कुठलाही विनोद सांगा, ते हसणार नाहीत म्हणजे नाहीत. काही लोक आपण हसलं तर लोक आपल्याला विचारवंत म्हणणार नाहीत या चिंतेत कायम गंभीर असतात. एकूण विनोदाची ही अवस्था असताना एक निखळ विनोदी मालिका 400 भाग पूर्ण करते याचं कौतुकच केलं पाहिजे. मला नेहमी प्रश्न पडायचा, ही हसवणारी माणसं कधी गंभीर असतात की नाही? डॉक्टर साबळे सकाळी सकाळी उठून आरशात बघून स्वतःला तर विचारत नसेल, हसताय ना, हसायलाच पाहिजे. साडीचा दुकानदार भाऊ कदमच्या बायकोपेक्षा भाऊलाच जास्त साड्या दाखवत असेल असा मला डाऊट आहे. कुशल बद्रिकेच्या मुलापेक्षा कुशलच्याच जास्त खेळण्या असतील घरात असंही मला वाटतं. पण हे सगळं तुम्हाला भेटायच्या आधी, जेव्हा शूटिंगच्या आधी भारत गणेशपुरे टेन्शनमध्ये स्टेजच्या मागे आपल्या ओळी म्हणत असलेला पाहिला, कुशल बद्रिके पोटात गोळा असल्यासारखा उभा असलेला पाहिला, तेव्हा लक्षात आलं हे हसवायचं काम खूप गंभीर आहे. सागर कारंडे एकट्यात बोलत फिरत असलेला दिसतो. निलेश साबळे, योगेश शिरसाट रात्र रात्र जागून लिहित असतात. भाऊ कदम स्क्रिप्टपेक्षा सतत हेच आठवत असतो की आपल्याला विसरायचं नाही. स्टेजवर आत्मविश्वासाने वावरणारी श्रेया जत्रेत हरवलेल्या मुलासारखी वाटते स्टेजच्या मागे. अंकुर आधीच लहान, टेन्शनमुळे कुकुल्या बाळासारखा दिसायला लागतो. पण हे सगळं टेन्शन घेतलेलं असतं ते आपल्याला हसवण्यासाठी. आणि योगेश शिरसाट, तो किती संवेदनशील आहे या निमित्ताने महाराष्ट्राला कळलंच. पण ही सगळी माणसं येतात, हसवतात आणि 400 भाग होतात असं नाही. खूप गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला माहीतही नाहीत. हॉस्पिटलमध्ये अपघात झालेला एक मुलगा, डॉक्टर हेवी पेन किलर देतात तरी बिचाऱ्याच्या वेदना थांबत नाहीत. तो मुलगा वेदनेतून कायमची सुटका मागत असतो डॉक्टरला. अशात त्याला सापडतात हवा येऊ द्याचे काही व्हिडिओ आणि तो सगळ्या वेदना हसत खेळत सहन करू लागतो. तो मुलगा जेव्हा भेटून हे सांगतो तेव्हा हसण्याचं गांभीर्य लक्षात येते. अशा अनेक पेशंटला हवा येऊ द्याचे व्हिडिओ दाखवले जातात. कित्येक डॉक्टर स्वतःहून हे सांगतात. एखादा हमखास गुण येणाऱ्या डॉक्टरला भेटायला पेशंट येतात, तसे डॉक्टर निलेश साबळे आणि टीमला भेटायला लोक येतात. खूप लोकांच्या आयुष्यात नकळत हे तणावमुक्तीचं मोठं काम हवा येऊ द्याने केलंय याची तुम्हाला जाणीव नसेल. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा झोपण्यापूर्वी रोज हवा येऊ द्याचा एकतरी व्हिडिओ बघतो अशी जाहीर कबुली देतात. कित्येक मंत्री, आमदार, खासदार हवा येऊ द्या आवर्जून बघतात. पण निराश असलेला, चिंतेत असलेला, खचलेला कुणी हवा येऊ द्या बघतो आणि आपलं दुःख विसरतो, तेव्हा या कलाकारांच्या कष्टाचं खरं चीज होतं. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या कलावंतांना आवर्जून मराठी शोमध्ये यावंसं वाटलं ते या कलावंतांमुळेच. आमिर खान सारखा परफेक्शनिस्ट कलावंत हवा येऊ द्याचा फॅन नाही फक्त, त्याला या तुकरटवाडीतल्या कलावंत लोकांसोबत काम करायची इच्छा आहे. जन्मल्या जन्मल्या बाळ रडतं की नाही हे बघायला एक डॉक्टर असतात, तसाच आपल्याकडे एक डॉक्टर पण आहे. पण आपला डॉक्टर साबळे आणि त्याची टीम आहे ती दर आठवड्याला लोक हसतात की नाही हे बघण्यासाठी. हसल्याने माणसाचं आयुष्य वाढतं असं म्हणतात. आमच्या आयुष्यातले काही क्षण तुमच्यामुळे नक्कीच वाढलेत आणि तुमच्या निमित्ताने फक्त हसणाऱ्या नाही, हसवणाऱ्या व्यक्तीचं पण आयुष्य वाढो ही प्रार्थना. हसवत हसवत क्षणभर का होईना माणसांना दुःख विसरायला लावणाऱ्या प्रत्येकाला दीर्घ आयुष्य लाभो. धन्यवाद.